हॅलो. आपल्या सगळ्या आचारसंहितेचा विषय म्हणून श्रीमन्महागणाधिपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंडेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदेवी देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. दया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा. जयाचा जमी जन्मनामात झाला. जयानी सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. योऽन्तः प्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यांशिहस्तचरण श्रवणत्वदादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. श्रीमातृपितृचरणवन्देभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सद्गुरुनाथ श्रोता भक्ताश्री जानकी जीवन स्मरण. जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. कृष्णाबाई महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ति मोरया.
राघव राजा राम
श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, बोला भारत माता की, कृष्णाबाई महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव
व्यवसाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री कृष्णाबाई महाराज की जय. मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपदगे नमः श्री कृष्णे जय शमित कृष्णे गुरुमते. मला तारी गंगे मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपदगे नमः श्री कृष्णे जय शमित कृष्णे गुरुमते. कृष्णाबाई माता की जय. राजाधिराज गुरु रामचंद्र महाराज की जय. आई भगवती कृष्णाबाईच्या उत्सवातला आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी भांडण ठेवण्यात आलेलं आहे. जुगलबंदी सध्या या बाजूला सगळीकडे जुगलबंदीचंच वातावरण आहे. एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दुसरं बोलायचं, दुसऱ्याने तिसरं बोलायचं, चौथ्याने चौथं बोलायचं. अशा सगळ्या वातावरणामध्ये आम्हाला जुगलबंदी करायला बोलवले. आणि माझ्या आल्यालाच गिरीदादांना म्हटलो ही जागा काकासाहेबांची होती. आल्याला पहिले ते दिसले आम्हाला डोळ्यासमोर. या वास्तूमध्ये 2-3 वर्ष सलग कीर्तन करण्यासाठी म्हणजे बापू बाबा वगैरे सगळ्या मंडळींनी आम्हाला आवर्जून बोलवलं. आम्हाला दोघं नाही, त्यामुळे आम्ही दोघेही तुम्हाला काही फारसे नवीन नाही, ऐकलेलाच माल आहे. या भाषेत या गावच्या भाषेत ऐकलेलाच माल आहे. पण आम्ही आज भांडायला आलो, काळजी करू नका. नवरा बायको असल्यामुळे घरचा कार्यक्रम इथे होणार नाही याची खात्री आम्ही बाळगू. आणि कसं असतं म्हणजे का महाराष्ट्राच्या माणसाला भांडण पाहण्यात करण्यापेक्षा बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो. एकटा माणूस उभा असेल ना तो असं काहीतरी बोलायचं खास लोक कोणी बघत नाही त्याच्याकडे. पण जर दोघं उभे राहिले आणि बाचा बाची अशी जर सुरू झाली, एकानं बाचा आणि एकानं बाची, म्हणून त्याला बाचा बाची म्हणतात. बाचा आणि बाची एकाने गाड्या सुरुवात केली, लोक गाड्या थांबून भांडण ऐकतात. विचारलं काय झालं, गाण्याला बरं वाटतंय थांब. तसं भांडण आम्ही आई भगवती कृष्णामाईच्या दरबारामध्ये, रामायाच्या दरबारामध्ये करायला उभे आहोत. जगद्गुरु तुकोबारांचं अभंग भांडणासाठी घेतलेला आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ भांडण, ज्याच्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ भांडण होतं. परिस्थितीशी भांडण, घरात स्त्रीशी भांडण, देवाशी भांडण, अशा सगळ्यांशी भांडणारा जो संत होता त्याचं नाव तुकाराम. पण या भांडणातून सुद्धा जो पुढे गेला आणि आयुष्यभर लोकांना ज्यांनी सांगितलं तुका म्हणी आता, तुका म्हणी आता, तुका म्हणी
तुकाराम, मी का नाही होऊ शकत राम, म्हणून ते तुकाराम. महाराष्ट्राच्या संत परंपरेमधला जगद्गुरु या नावाने एकमेव संत असणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. बाकी प्रत्येक संताला विविध बिरुदावली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज. तसं जगद्गुरु म्हटल्यावरती एकमेव नाव डोळ्यासमोर आलं पाहिजे, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. अशा तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग घेतलाय. एक अभंगाची एक बाजू आम्ही सांगू आणि अभंगाची दुसरी बाजू त्या सांगतील. त्यांना पटली तर, आमची पटली तर ठीक, नाही त्यांची पटलेली बाजू त्या सांगतील. असा या गलीत हा कार्यक्रम, त्या गलीत तो कार्यक्रम, तिकडचा बोलतोय, बाकी उठले जाऊ नका. इथे प्रदर्शित झालेली मतं कीर्तनातलीच आहेत असं समजावं, आचारसंहिता चालू असल्यामुळे. हा, काय सुंदर अभंग आहे. दासा सहाय्य नारायण होय रक्षिता आपण, काही करणे नये चिंता, भय न मानी तत्वता, धरून ये मुळी शंका, नये बोल म्हणे तुका, नये बोल म्हणे तुका. दासा सहाय्य नारायण, 4 चरणांचा अभंग आहे. आम्ही काय म्हणतो, जगद्गुरु तुकोबारायांचे बरेचसे चरण हे 4 चरणांचे अभंग आहेत. 4 ओळींचे 4 चरण. का तर ते 2 चरण असलेल्यांसाठी आहेत म्हणून. कळलं तर बघा. 2 चरण असलेल्यांसाठी 4 चरणांचे अभंग आहेत. आणि आणखी जर बघा 4 चरण ज्यांना असतात तर त्यांना 2च चरण लागतात. पण तुकोबारांना माहित होतं आचरणासाठी काय पाहिजे तर 4 चरणच पाहिजे. आचरणासाठी 4 चरण पाहिजे, त्याशिवाय मजा नाही आयुष्यामध्ये. नाही तर दुसरे अभंग लिहून झाले मोकळे. आचरणाचं काय? आणि आचरणशील माणसं फार या जगामध्ये कमी असतात. जे बोलतात तसे चालणारी माणसं फार कमी असतात. आणि आपल्या या भागाला बोलणाऱ्याप्रमाणे चालणाऱ्याप्रमाणेची माणसांची यादी काढायची झाली तर अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर येतील. आणि भगवती कृष्णा मातेच्या काठावरती अशी अनेक मंडळी ही खऱ्या अर्थाने ते कर्मयोगी म्हणून राहिले. आपल्या कर्तृत्वाने एखादं गाव, एखादं क्षेत्र किती मोठ्या पद्धतीने जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांना नावं माहिती. काकासाहेब असते अशी अनेक मंडळी की ज्यामुळे आपण काही ना काहीतरी